आंबेगाव तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतेय। पोखरी गावात मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवत एका शेतकरी कुटुंबाला लुटण्यात आले। 4 अज्ञात चोरट्यांनी तब्बल 4.25 लाखांचे दागिने लंपास केलेत। पाहुयात या घटनेचा थरार। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पोखरी गाव, जिथे मध्यरात्रीच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। शनिवारच्या पहाटे 3:45 जेव्हा संपूर्ण गाव झोपेत होतं, तेव्हा 4 अज्ञात चोरट्यांनी सविता करवंदे यांच्या घरावर जबरी चोरी केली। दाराची कडी शिताफीने उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बुधाची करवंदे यांना चोरट्यांनी पकडून धरलं आणि त्यांच्या मानेला कोयता लावला। आरडाओरडा केला तर जीवे मारू अशी धमकी देत या अज्ञात चोरट्यांनी घरात थरार निर्माण केला। या जबरी चोरीमध्ये चोरट्यांनी काय काय लंपास केलंय बघा। 1.5 तोळ्याची सोन्याची चैन, 2 तोळ्यांचे सोन्याचे डोरले आणि 3 तोळ्यांची 2 सोन्याची मंगळसूत्र, असा एकूण 6.5 तोळे वजनाचा आणि 4,30,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी हिसकावून घेतलाय। सविता करवंदे यांच्या तक्रारीनंतर घोडेगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये 4 अज्ञात इस्मांविरोधात गुरन 42/2026 नुसार जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। मात्र या घटनेमुळे पोखरी परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जातेय। काल पहाटे पोखरी या ठिकाणी जो जबरी चोरीचा प्रकार घडला त्याबाबत काय माहिती आहे? नमस्कार, मी APS सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। दिनांक 14/3/2026 रोजी पहाटेच्या सुमारास भागीतवाडी पोखरी या ठिकाणी चोरीचा प्रकार घडलेला होता, जबरी चोरीचा। तर त्यामध्ये अशी माहिती आहे की 4 तरुणांनी येऊन त्या ठिकाणी काही घरफोडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एका घराची कडी बाहेरून उघडली आणि आतमध्ये प्रवेश करून त्या महिलांच्या गळ्यातले दागिने वगैरे काढून घेतलेले। त्यावेळी थोडासा आरडाओरडा झाला। त्यावेळी त्यांनी जरा कोयते त्या ठिकाणी जे होते त्या फिर्यादी यांच्याच घरातले ते कोयते घेऊन त्यांना धमकावलेलं आहे। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपल्याला 4 संशयित तरुणांचे फुटेज मिळालेले आहेत। ते फुटेज आपण हस्तगत केलेले आहेत आणि त्याप्रमाणे तपास करत आहे। दुसरं, त्यामध्ये डॉग स्क्वॉड आपण बोलवलं होतं, फॉरेन्सिक लॅब बोलवलेली होती, त्या देखील याच्या अनुषंगाने जो एव्हिडन्स मिळालेले त्याप्रमाणे तपास करत आहे आणि आरोपीचा शोध घेत आहे। सध्या आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत एका अवैध धंद्याबाबत काहीतरी समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे, त्याबाबत काय सांगाल तुम्ही? आता घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण अवैध व्यवसायाच्या अनुषंगाने सन 2025 मध्ये जवळपास 40 गुन्हे दाखल केलेले आहेत। यामध्ये दारू, जुगार या अनुषंगाने जे काही माहिती मिळेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त कारवाई करून गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यानंतर 2026 मध्ये 1 जानेवारीपासून साधारण आपण 20 गुन्हे दाखल केलेले आहेत। यामध्ये दारूचे आहेत, खोपटा केसेस आहेत किंवा जुगाराचे आहेत। आणि हे करत असताना आपण जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करतोय, जेणेकरून त्यांनी भविष्यात असा कोणताही गंभीर गुन्हा करू नये किंवा त्या प्रकारे काही कारवाई करू नये। तळेघर तसेच ग्रामपंचायतने आपल्याला काही तक्रारी अर्ज दिले का आणि त्याच्यावर आपण तुम्ही कारवाई काय केली? अवैध धंद्याच्या अनुषंगाने तळेघर आणि घोडेगाव ग्रामपंचायतीकडून पत्र प्राप्त झालेली होती, पण पत्र प्राप्त होण्यापूर्वी सुद्धा आपण कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण कारवाई करत आहे। आजही देखील आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्याला जर काही असे अवैध धंद्याबाबत जी काही माहिती मिळत असेल तर ती आम्हाला तात्काळ कळवावी। त्याबाबत आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करू। जी माहिती देणार आहेत त्यांची नावं देखील आपण गोपनीय ठरवू, कारण आम्ही सातत्याने पेट्रोलिंग, बीट अंमलदार वगैरे हे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जी माहिती आम्हाला मिळते डायरेक्ट त्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून सुद्धा आम्ही कारवाई करत आहे।